36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. इरविन चौक ते नया अकोला रॅली काढून अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी मत व्यक्त करताना मान्यवरांनी अकोला येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असून त्या हस्तींचं दर्शन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी जनता येत असून हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश चालतो. संविधानाची जबाबदारी ही सर्वांची जबाबदारी आहे. संविधान वाचले तर देश वाचेल. माणसाची, देशाची प्रगती संविधानामुळे झाली आहे. जगासमोर ताठ मानेने भारत उभा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे. पुढेही प्रगती करायची असेल तर संविधानाची अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असलं तरी चालवणारे लोक जर चांगले असेल तर ते संविधान उपयुक्त ठरेल, प्रेरणादायी ठरेल. संविधान चालवणाऱ्यांनी संविधानाची लोक घेऊन स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय, दलित, शोषित सर्वांना न्याय व न्याय व्यवस्था, अभिव्यक्ती स्वतंत्र संपूर्ण घटनेची चांगल्या मनाने अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलं. यावेळी उपस्थित खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, कर्नाटक आमदार ईश्वर दिलीप, ॲडव्होकेट प्रवीण भाऊ मनोहर, सुकृत खंडारी, रमेश सावडे, प्रमोददादा दाऊळके, झारखंडे, गाठे, डोंगर दिवे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित होता. आणि सभागृहात ठणकावून सांगितलं, संविधान अमर आहे आणि अमर राहील. संविधानाची कुठं हत्या? तुम्ही जर म्हणत असाल तर हत्येचं कोणी समर्थन करत नाही, कोणी सेलिब्रेशन करत नाही, त्याचा आनंद मानत नाही, मग तुम्ही कसे आनंद मानता? आणि देशाचे पंतप्रधान संविधानावर माथा टेकवतात, संविधानाच्या पाया लागतात, संविधानाची शपथ घेतात आणि तेच वारंवार संविधानाची हत्या करतात. मग त्याचं काय? पीठासीन अधिकारी यांनी तो ते भाषण काढून टाकलं माझं मत याच्यातून, रेकॉर्डवरून. तर हे सगळं तुमच्या आशीर्वादाने मिळालं. येणाऱ्या काळात त्याचं रक्षण करण्यासाठी, अजूनही काही करण्यासाठी तुम्ही जे मला बळ दिलं. आणि एकटे काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही बाबांनो. संविधान वाचवण्याची एकटी राहुल गांधींची नाही जबाबदारी, एकट्या काँग्रेस पक्षांची नाही जबाबदारी. प्रत्येकानं समोर आलं पाहिजे, प्रत्येकानं हाताला हात लावला पाहिजे, प्रत्येकानं मशाल ती अग्नी हातामध्ये घेतली पाहिजे आणि रस्त्यावर चाललं पाहिजे. तेव्हाच कुठे आपला देश वाचेल. काय झालं? काय आपण सत्तेत होतो? काय तुम्ही सत्तेत होता? का मी मंत्री होती? की मी काय मुख्यमंत्री होती? काय नव्हती मी. आणि वावटळ तर असं दाखवलं राजांनो की जसं काय संविधान बदलण्याचंच वावटळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोटी कोटी प्रणाम. आपण ही लढाई, हे आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वाची लढाई आहे. महापुरुषाचे विचार जिवंत ठेवणे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जोपर्यंत आपण हे आत्मसात करणार नाही, मनन चिंतन करणार नाही, त्याचा कधीही आपला उद्धार होऊ शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मुझे क्या मालूम था कि ये पढ़ लिखकर लोग मेरा समाज का भला करेंगे. मैंने तो सोचा था कि ये समाज पढ़कर ये मेरे समाज का उद्धार करेंगे, लेकिन लोगों ने धोखा दिया. म्हणून तुम्ही पढ़ले लिखे लोकही काही धोका देतात, काही लोक चांगलं काम करतात आणि काही लोक आपल्या विचारांचं मंथन करून आपल्या परिवर्तन करतात. म्हणून स्वयंप्रकाशित व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःचा उद्धार करा आणि अर्थदीप व्हा. कारण की स्वतःचा उद्धार स्वतःच करा. दुसऱ्याच्या भरोशावर जिंदगी जगून काही भलं होऊ शकत नाही. म्हणून मी कधी म्हणतो, बाबासाहेबांचे पुस्तकं तुमच्या घरी आणा, आपला विचार पेटवा, विचारानं चला, आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणावर लक्ष द्या, पैसा जमा करा. ज्ञान कुठाने काढल्याने भेटत नाही. ज्ञान आपल्या ग्रंथ, चांगल्या विचाराचे मनन चिंतन केल्यानं ज्ञान मिळते, जीवनाचा उद्धार होते. सर्वांनी जीवनाचा उद्धार करा. हेच खरोखर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम ठरेल. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव, सुरजी.